आणि गिरणीमध्ये तुम्ही बघू शकता आज इथे दिंडी येणार आहे। अशा प्रकारे होते आरती। आलेले आहेत ते पण इकडे फेमस लोक आहेत आणि जेवढे लोक त्यांची प्रगती हो आणि त्यांचं नाव लौकिक हो अशी 5-5 प्रकारचे कार्यक्रम करते म्हणजे दरवर्षी। सो हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। दिस इज योर होस्ट रोमिल सोनार। आज मी आलेलो आहे मलकापूरला, परत एकदा आलेलो आहे मी गिरणीला। आणि गिरणीमध्ये तुम्ही बघू शकता आज इथे दिंडी येणार आहे, म्हणून त्याच्यासाठी मी इकडे येऊन थोडंसं मी बोलला की इकडे दाखवू की मेन म्हणजे दिंडीमध्ये काय काय होतं, इकडे कशी आरती होते इकडची। मी जून मध्ये पण आलेलो इकडे, आता बरेचसे लोक आहेत, मी सगळ्यांची भेटवतो आणि ते लोक पण त्यांची एक एक्सपिरियन्स सांगणार की कसं आहे आणि काय आहे। आपण सगळे जे पण मंदिराची कमिटी मेंबर्स आहे, जे लांबून आलेले आहेत, जे पण इकडे फेमस लोक आहेत आणि जेवढे लोक लांबून आले आहेत, जे सेवक आहेत, जे सेवा करतात, त्या सगळ्यांची आपण भेटूया आणि त्यांचा एक आहे ना परिचय घेऊ की ते किती वर्षापासून आले, ते काय करतात आणि काय नाही। ठीक आहे तर साहेब? नमस्कार, जय गजानन। जय गजानन। माझं नाव विजय रामभाऊ पाटील, हा, कामटवाडे, नाशिक। अच्छा, तर तुम्ही इकडे म्हणजे किती वर्षापासून येतात आहे? तर आमची ही पायवारी पंपा सरोवर, कपिलधारा, हा, नाशिक ते शेगाव पर्यंत आम्ही जातो। अच्छा, आमचा 11वा मुक्काम गिरणी इथे असतो। हा, गजानन महाराज मंदिर, हा, श्री चिंदू पाटील अध्यक्ष यांची ओळख झाल्यापासून आम्ही इथं येतो। आम्हाला एकदा आम्ही पायी जात असताना एक सभागृहस्थ हरणखेडचे संजय नेवे म्हणून भेटले। अच्छा, त्यांनी सांगितलं इथं गजानन महाराजांचं उठणं बसलं तर तुम्ही जा। आम्ही तेव्हापासून चिंदू पाटलांशी कॉन्टॅक्ट मध्ये हो कॉन्टॅक्ट मध्ये आहेच आहे, पण आम्ही फॅमिलियर झालो त्यांच्याशी। अच्छा अच्छा, आणि म्हणजे वर्षभर आम्ही त्यांची हक्काने चौकशी करत असतो, ते आमची करत असतात। गजानन महाराजांच्या पूर्ण परिवाराची चौकशी करतो। ओके, जय गजानन। हा, आम्ही आमचं पायी वारीचं हे दुसरं वर्ष आहे। संत गजानन महाराजांची तपोभूमी श्री क्षेत्र पंपा सरोवर कावनाई, इथून ही दिंडी आम्ही आरंभ केलेली आहे मागच्या वर्षापासून। तर हे आमचं दुसरं वर्ष आहे। तर असं दर मुक्काम करत करत आम्ही शेकडोच्या गंतीने श्री क्षेत्र शेगावी आम्ही जात असतो। तर आमचं हे दिंडीचं वर्ष आणि त्यातला जो मुक्काम आहे हा आम्ही गिरणीला का घेतलेला आहे, कारण इथलं जे आयोजन आणि नियोजन आहे, हे जे सेवक आहे गजानन महाराजांचे सेवक चिंदू पाटील, हे अतिशय आत्मीयतेने, माणुसकीने आणि मानवता धर्म जपणारे आहेत। आणि त्यामुळे प्रत्येक दिंडीला नव्हे तर कोणत्याही वारकऱ्याला ते उच्च प्रतीची सेवा देतात। म्हणून आम्ही या गिरणी इथे येत असतो आणि गिरणीचा मुक्काम झाल्यानंतर आम्ही पुढे मार्गस्थ होतो आणि मग इथून आमच्या तिसऱ्या दिवशी आम्ही श्री क्षेत्र शेगावी आम्ही पोहोचतो। अशा प्रकारे आमचा दिंडीचा प्रवास होतो आणि खरोखरच ह्या गजानन महाराज मंदिर गिरणी चॅरिटेबल ट्रस्टलाही धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी उत्तम असं सहकार्य हे प्रत्येक व्यक्तीला करत असतात। उत्तम अशी जाण त्यांच्याजवळ आहे। गजानन महाराज त्यांना उत्तम त्यांची प्रगती हो आणि त्यांचं नाव लौकिक हो अशी गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करतो। ओके, थँक्यू सर। हा, गजानन महाराजच्या कार्यक्रमाला मी हमेशा उपस्थित राहते। मला गजानन महाराजची खूप आवड आहे आणि मी गजानन महाराजचे खूप कार्यक्रम चांगल्या मनाने आणि चांगल्या भावी भक्ताने कार्यक्रम पार पाडते। मला गजानन महाराजचा खूप म्हणजे माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार म्हणजे त्यांच्या ऐकण्यानुसार माझ्या आतापर्यंत जे माझ्यावर संकट आले ते माझे माझ्याचे संकट सर्व निघून गेले। मी मनापासून त्यांचे खूप आभार करते आणि मी देवाला माझे परपर्यंत त्यांचे उपकार कधी विसरणार नाही। मी अशोक पाटील, मी नाशिकचा राहणार आहे।
मी गेल्या 7 वर्षापासून दिंडीमध्ये सामील झालेलो आहे, परंतु आता मागच्या वर्षापासून आम्ही नाशिकवरनं दिंडी सुरुवात केलेली आहे. हा. त्याचे संस्थापक विजय पाटील आणि आम्ही दोघं तिघं मिळून आम्ही ही सुरुवात केलेली आहोत. आणि ह्या गिरणी गावामध्ये त्यांनीच मला प्रथम इथे आणलं, पण इथली व्यवस्था बघून मला इतका आनंद झाला तर ती शेगावच वाटतंय. तर आम्हाला जवळ येत असल्यामुळे आणि तब्येतीमुळे आता शेगावला जाऊ शकत आहे, त्यामुळे आम्ही गिरणीला वारी अच्छा अच्छा दर गुरुवारी. अच्छा अशी पालखी वगैरे आली असा कार्यक्रम असला तर जास्त येतो. हा, हा, भजन हा. मंडळ आहे आमचं एका अच्छा 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 भजनाला सुद्धा येत असतो. गिरणीला बाबा येऊन गेलेले पावन झालेली भूमी आहे ही. हा हा इथं दृष्टांत झाल्यामुळे इथे मंदिर झालं आणि ते बाबांसारखी सर्व व्यवस्था करून राहिले, त्यामुळे आम्ही या लोकांना खूप तुझा म्हणजे माझा ब्लॉग बघून खूप सारे लोक यायला लागले इकडे. तर माझं तेव्हा ते मोटिव्ह एकच होतं की भले मी व्हिडिओ काढतोय पण त्याच्याने ऍटलीस्ट माझ्या याच्याने थोडं काही माहिती पडलं तर तेवढीच आपली जे सेवाच्या हिशोबाने बाबांनी केलेली तसं- सेवा. हा तर ते माझा बरेच मुलगा लोकं- दर गुरुवारी गाडीवर असतो. गाडी येणे जाणे. हो आणि आता बरेच लोक यायला लागलेत तर मला बाबांनी- स्वतःला आनंद होतो. हा 150 ते 200 बाया पायी हा हा खूप पावल्या खेळतात, मस्त मजा येते. अच्छा. महाराजच्या कृपेने आनंद आनंद वाटतो. आणि मी परत आलो त्याचं तो एक म्हणजे मंदिराच्या संस्थांच्या तर्फे इथल्या सेवा वरिष्ठ संस्थेचे खूप खूप आधार आहे आपण उपस्थित राहिल्याबद्दल. आणि आजचा जो कार्यक्रम झालेला आहे याच्यामध्ये आपली उपस्थिती आदरणीय आहे, नुसते प्रार्थनीय असून आदरणीय आहे. हे माझे सहकारी आहेत संजय भोपळे, हे सुद्धा इथला हिशेब पाहतात, माझ्यासोबत काम करतात. मी इकडे अकाउंटचं काम बघतोय. अकाउंटचं माझं नाव संजय रमेश भोपळे. हो हो नाही मी तर आता 1 वर्षापासून बघतोय. हा आनंद झाला. हा परत यायला पाहिजे. आता माझं जसं ऑफिसचं काम निघणार तू तसं येणार इकडं. ठीक आहे ठीक आहे. हा चला थँक्यू सो मच, मनापासून आभार सगळ्यांचा. थँक्यू सो मच. तो हे होतं आजचा कार्यक्रम इकडे. जसं मी आलेला इकडे गिरणीमध्ये परत एकदा आज मस्त कार्यक्रम झाला, यांची दिंडी होती, आज जेवण असतं इकडे. तर जेव्हा पण तुम्हाला यायचं असणार तुम्ही येऊ शकतात मलकापूरला. मलकापूर स्टेशनला आल्यावरती तुम्ही तिकडनं गिरणी करून गाव आहे तिकडे या, बसस्टॉपला या. बसस्टॉपपर्यंत तुम्ही रिक्षा करा, रिक्षावरून बसस्टॉपच्या तिकडनंच गिरणी गावातली रिक्षा भेटणार तुम्हाला. तिकडनं तुम्ही डायरेक्ट गिरणी गावाला या आणि इकडे गजानन महाराजांच्या मठामध्ये एकदा या. सेम शेगावसारखं त्यांनी केलेलं आहे, त्याचा एक रेप्लिका आहे. त्यांनी बरेच लोक आता यायला लागले आणि मला खूप आवडतं आहे की माझ्या ब्लॉगच्या मुळे इकडे लोक येतात आहे, तर ते खूप मला चांगलं वाटतं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असणार तर प्लीज लाईक करा. मी सगळ्यांची मुलाखत पण घेतलेली आणि खूप मला आवडलेलं आहे. थँक्यू सो मच. बाय गाईस.